नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच MSBTचा रिझल्ट लागलेला आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे विद्यार्थी के स्कीमचे विद्यार्थी आहेत म्हणजे डिप्लोमाचे, तर अशा विद्यार्थ्यांचं रिझल्ट ॲनालिसिस कसं लागलेलं आहे. रिझल्ट ॲनालिसिस इन द सेन्स की विद्यार्थ्याचा रिझल्ट लागलेला आहे. त्यांना वेगवेगळे या ठिकाणी मार्कशीटच्या इथे बघा, या स्टुडंटला काय दिलेलं आहे, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. ओके, तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन काय आहे, फर्स्ट क्लास काय आहे, ठीक आहे. फर्स्ट क्लास CON लिहिलेलं आहे ते काय आहे, FT काय आहे, ओके. त्यानंतर AT-KT काय आहे, त्याच्यानंतर कॉन्डो मार्क मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत, ग्रेस मार्क मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत, ह्या सर्व गोष्टीचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. आपण काय करूया, तसेच बघा, ज्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट विथ प्रिन्सिपल असं लिहून आलेलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीचं, तसेच काही विद्यार्थ्यांना कॉपी केस झालेली होती त्याच्याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. सगळ्यात अगोदर बघा, आपण काय करूया, टॉप टू बॉटम येऊया. म्हणजे काय, तर जे विद्यार्थी हायर पर्सेंटेजवाले टॉपचे आहेत म्हणजेच फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. ओके, तर बघा, ज्या विद्यार्थ्यांच्या इथे रिमार्क लिहिलेला आहे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, असे विद्यार्थी म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांना 75% जास्त पर्सेंटेज मिळालेले आहेत असे विद्यार्थी काय झाले, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहेत. ओके, आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर +4 मार्क दिलेले आहेत या ठिकाणी. ओके, +4 मार्क कशासाठी दिलेले आहेत, तर या विद्यार्थ्याला 75% पडण्यासाठी 4 मार्क कमी पडत होते. तर ते 4 मार्क काय झालेले या ठिकाणी ॲड झालेले आहेत फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन येण्यासाठी. बघा, मी ग्रेसचा व्हिडिओ मागे टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे जे मार्क असतात हे ॲड होतात केव्हा, जेव्हा 60% होत असेल, 75% होत असेल, अशा कंडिशनला. ओके, त्यामुळे हे 4 मार्क जे आहेत ते एक्स्ट्राचे मार्क दिलेले आहेत. टोटल जर आपण सर्व मार्क्सची केली तर आपल्याला 633 येईल, प्लस 4 मार्क हे एक्स्ट्राचे मिळाले आहेत, त्यालाच ग्रेस मार्क मिळतो म्हणतो आपण. आणि अशा प्रकारे त्याला 75% झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनचं आणखी एक उदाहरण घेऊया. हा सेकंड विद्यार्थी आहे बघा, या विद्यार्थ्याला किती मार्क होते, 632 मार्क. आणि पर्सेंटेज किती मिळालेले आहे त्याला, टोटल किती झाले, 637. कशामुळे, कारण 5 मार्क हे ग्रेसचे वाढलेले आहेत, है ना. हे मार्क कशामुळे भेटतात, तर जे 75% राऊंड फिगर येण्यासाठी. ओके, तर हा विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये येण्यासाठी त्याला 5 मार्क कमी पडत होते म्हणून या ठिकाणी 5 मार्क ग्रेसचे ॲड झालेले आहेत. ठीक आहे, हे झालं फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनचं. ओके, आता बघूया आपण त्याच्या खालची कंडिशन म्हणजेच फर्स्ट क्लास. आता या केसमध्ये ह्या स्टुडंटला मिळालेले फर्स्ट क्लास. ओके, आता फर्स्ट क्लास मिळालेला आहे, पर्सेंटेज बघायला गेलो आपण तर किती आहे, 71%. आता फर्स्ट क्लास कॅटेगरी हे 60च्या वर आणि 75च्या खाली, 60च्या वर आणि 75च्या खाली जेवढे विद्यार्थ्याचे पर्सेंटेज आहे हे सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये येतात. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्यांना बघा, या ठिकाणी फर्स्ट क्लास लिहिलेलं फक्त, म्हणजे हा विद्यार्थी कसा आहे, सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्व विषयामध्ये पास आहे तो. आता या ठिकाणी बघा, कोणत्याही मार्कला ऑप्टेनला स्टार, हॅश अशा प्रकारचा कोणताच सिम्बॉल आलेला नाहीये. ठीक आहे, तर आता हे सिम्बॉल काय इंडिकेट करतात, तर मी मार्कशीट जसे जसे येईल तसं तसं मी तुम्हाला सांगेल. ओके, आता फर्स्ट क्लास समजलं तुम्हाला. आता पुढची जी केस आहे ती आहे फर्स्ट क्लास आणि त्याच्या पुढे CON लिहिलेलं असतं. ओके, ते बघूया आपण. आता ही जी केस आहे या ठिकाणी बघा, फर्स्ट क्लास आणि CON लिहिलेलं आहे. CON म्हणजे काय, तर तुम्हाला मार्कशीटच्या खालीच दिलेला आहे, त्याचा मिनिंग काय. CON म्हणजे कॉन्डोन. तर कॉन्डोन मार्क म्हणजे कोणते, तर एखाद्या विद्यार्थ्याला जर पास व्हायला सगळे विषय निघाले आणि फक्त त्याचा एकच विषय जर बॅक राहत असेल तर त्याला कॉन्डोन मार्क मिळतात. आता हे मार्क किती मिळत असतात, तर 10 मार्कापर्यंत हे मार्क तुम्हाला मिळतात. आय स्कीममध्ये आणि के स्कीममध्ये, दोन्ही स्कीममध्ये हे मार्क पॉलिटेक्निकच्या मुलांना मिळतात. ठीक आहे, आता काही जण म्हणत होते की के स्कीमला कॉन्डोनचे मार्क मिळत नाही, ग्रेस मार्क मिळत नाही, है ना. तर असं काही नाही आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना हे मार्क मिळत नाही ग्रेसचे, बट डिप्लोमाचे जे मुलं आहेत, के स्कीम असेल किंवा आय स्कीम, दोन्ही स्कीमला हे मार्क मिळतात. आता या केसमध्ये चेक करा, सर्व विषय जे आहेत, सर्व विषयामध्ये काय आहे, तो विद्यार्थी पास झालेला आहे. ओके, आता या ठिकाणी बघा,
सर्व विषय कसे आहेत याचे निघालेले आहेत. फक्त एकाच विषयामध्ये 36 मार्क आहेत. ओके, 36 मार्क आहेत या ठिकाणी. बाकी सगळ्या विषयामध्ये आपल्याला पासिंगला किती पाहिजे असतात, तर 40 मार्क पाहिजे असतात, है ना. तर इंटरनलमध्ये तुम्हाला 30 पैकी जर इकडे 23 मार्क पडले, तर या ठिकाणी किती पाहिजे होते पासिंगला, या दोन्हीची 40 व्हायला पाहिजे होती. म्हणजे इथे जर 23 पडले तर इथे किती पाहिजे होते, 17 मार्क पाहिजे होते. 17 आणि 23 किती झाले असते, 40. बट या विद्यार्थ्याला मिळाले किती, एफ एम मध्ये 13 मार्क. ओके, 13 मार्क मिळाले. 13 प्लस 23 केला आपण तर किती झाले, 36. 4 मार्क कमी पडत आहे. तर 4 मार्काचा या विद्यार्थ्याला कोंडोन मिळतो. त्याला कोंडोन मार्क म्हणतो. किती मार्काचा, 4 मार्काचा. म्हणजे काय होतील या ठिकाणी 36च्या ऐवजी किती कन्सिडर करणार आपण, 40. आणि टोटल बेरीज केल्यानंतर 626 झाले आणि त्या विद्यार्थ्याला मिळाले 69.56. आलं लक्षात. ठीक आहे. तर कोंडोनचे मार्क हे एकच विषय जर राहिला आपला तर त्या ठिकाणी मिळतात. ओके, हा. आणखी एक उदाहरण बघूया आपण. हे सेकंड मार्कशीट आहे. या मार्कशीटमध्ये चेक करा, सर्व विषय काय आहेत, क्लिअर आहेत. ओके, 55, 43, इथे किती आहेत, 35 मार्क. ओके, तर 35 मार्क जर आहेत तर 40ला किती मार्क कमी पडत आहे, 5 मार्क. म्हणून 5 मार्काच्या समोर 35च्या समोर काय लागलं, ॲट द रेट. ॲट द रेट सिम्बॉल काय इंडिकेट करतो, तर कोंडोनचे मार्क आहे ना. तर या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले, 5 मार्क हे कोंडोनचे मिळालेले आहेत. म्हणजे 35चे किती झाले या विद्यार्थ्याचे, 40 झाले या ठिकाणी. ओके, आणि टोटल जर केले आपण तर किती झालं, 70.94%. आलं लक्षात. आय होप तुम्हाला समजलं असेल. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास आणि फर्स्ट क्लास CON म्हणजे काय. ओके, चला पुढचं बघूया. हा, पुढची केस पाहायच्या अगोदर आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी मिळालेलं आहे बघा. या ठिकाणी 34 मार्क आहेत, 6 मार्क कमी पडत आहे. तसेच या ठिकाणी प्रॅक्टिकल जे आहे, प्रॅक्टिकलला 7च मार्क आहे. याच्या समोर पण ॲट द रेट सिम्बॉल आहे, दोन ठिकाणी ॲट द रेटचं सिम्बॉल आहे. आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम किती, 10 मार्काचा कोंडोन ग्रेस मिळत असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी किती, 6 मार्क कमी पडत आहे. या ठिकाणी 25 पैकी किती मार्क पाहिजे असतात पासिंगला, तर 25च्या 40% म्हणजे 25/100 म्हणजे 10 मार्क. 10 मार्क आपल्याला पासिंगसाठी पाहिजेत. मिळालेत किती, 7. कमी पडताय 3, इथे कमी पडताय 6. 6 आणि 3 9. तर या दोन विषयामध्ये पण तुम्हाला कोंडोनचे मार्क मिळू शकतात, म्हणजेच त्याला ग्रेस मार्क मिळू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी 6 मार्क, या ठिकाणी 3 मार्क, असे टोटल 9 मार्काचा ग्रेस मिळालेला आहे. आता इन केस जर तुम्हाला काय आलं की दोन विषय आहेत, दोन विषयामध्ये मिळून जर 10 मार्कापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी ग्रेस मार्क मिळत नाही. ओके, पुढची केस बघूया आपण. या केसमध्ये बघा, ही केस आहे एटीकेटीची. आता एटीकेटी जर त्या विद्यार्थ्याच्या मार्कशीटवरती आलं असेल, कशामुळे आलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्याला कोंडोनचे मार्क मिळालेले नाही आहेत. म्हणजे 10 मार्कापेक्षा जास्त मार्क त्याचे बॅकलॉग असतील. आता हा विषय घ्या FMM, म्हणजेच FMM. तर याच्यामध्ये किती मार्क मिळाले आहेत त्याला, 29 मार्क. पासिंगला पाहिजे 40 मार्क. कमी किती पडत आहे, 11. आपल्याला किती मार्कापर्यंत लागू शकतो, तर 10 मार्कापर्यंत. बट 11 मार्क. या स्टुडंटचा जर आता 1 मार्क जरी वाढला, ठीक आहे, किती, 5 मार्क आहे, तर 5चे 6 मार्क जर झाले तर या ठिकाणी टोटल होतील त्याचे 30 मार्क. 30चे किती होतील, त्याला 40 मार्क होतील ॲट द रेट सिम्बॉल. यासाठी काय करावं लागेल त्या विद्यार्थ्याला, एक तर दोन पर्याय असतात, एक तर फोटोकॉपीला अप्लाय करावं लागेल किंवा रिचेकिंगला अप्लाय करावं लागेल, है ना. तर ते पुढे प्रोसेस सांगेलच ते तुम्हाला उद्या. बहुतेक उद्यापासून ते फॉर्म सुरू होतील. ते शेड्यूल आल्यानंतर मी ग्रुपवरती व्हिडिओ टाकेलच, त्याच्यावरनं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. एटीकेटी आलेला आहे. आता एटीकेटी म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा. एटीकेटी म्हणजे काय, तर अलाऊ टू कीप टर्म, म्हणजे या विद्यार्थ्याला पुढे पाठवा. म्हणजे काय, ढकलपास म्हणतो त्याला मराठीमध्ये थोडक्यात, है ना. ढकलपास करा म्हणजे त्याला पुढच्या सेमिस्टरला जाऊ द्या. ओके, किंवा पुढच्या वर्षाला जाऊ द्या. ठीक आहे. आता आणखी दुसरी एक केस बघूया आपण. या ठिकाणी पण काय एटीकेटी लागलेलं आहे. कशामुळे, कारण याला टोटल आहे 23 मार्क, इकडे आहे 27 मार्क. म्हणजे इथे कमी पडत आहे 17 मार्क, इथे 13 मार्क आहे ना. तर 10पेक्षा जास्त मार्क आहे, त्याच्यामुळे याला स्टुडंटला पण काय होणार नाही, म्हणजे ग्रेस मार्क मिळणार नाही. पुढची केस बघूया. या केसमध्ये बघा, टोटल मार्क मिळाले विद्यार्थ्याला 20.
ठीक आहे, 20 मार्क कमी पडतात, त्यामुळे या विद्यार्थ्याला पण ग्रेस मिळणार नाही. त्याच्यामुळे डेफिनेटली हा पेपर जो आहे तो बॅक राहणार आहे त्याचा. त्यामुळे या ठिकाणी एटीकेटी आलेला आहे. पुढची केस बघूया आपण. हा, या केसमध्ये बघा काय दिलेलं आहे, एफ टी. एफ टी म्हणजे काय, तर तो विद्यार्थी फेल आहे. फेल जो आहे बघा या ठिकाणी सेमिस्टर जो आहे सेकंड सेमिस्टर आहे, म्हणजे बॅकलॉगचा पेपर होता. आता या ठिकाणी खूप सारे सिम्बॉल दिसते तुम्हाला. स्टार दिसतोय. स्टार म्हणजे काय, तर तुमचा बॅकलॉगचा विषय किंवा जो यावेळेस दिला तुम्ही आणि तो बॅक राहिला असा विषय स्टारने इंडिकेट करतो. ठीक आहे, 2 विषय दिले होते. मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी 0 मार्क आहे आणि इथे अप्लाइड सायन्स त्याच्यामध्ये पण 27 मार्क आहे. आता जे विषय ऑनलाईनचे असतात ते विषयाला आपण फोटोकॉपी किंवा रिचेकिंगला पाठवू नाही शकत. जे विषय थेअरी आहेत त्यांनाच फक्त आपण पाठवू शकतो. आता नवीन सिम्बॉल दिसतोय तुम्हाला इथे हॅश. खूप साऱ्या मार्क्सच्या समोर काय दिसते तुम्हाला, हॅशचा सिम्बॉल दिसतोय. तर हॅशचा सिम्बॉल काय इंडिकेट करतो, तर हे मार्क जे आहेत ते मागच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला मिळालेले आहेत, ते कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत या सेमिस्टरला. ठीक आहे, तर हॅशचा मिनिंग हा असतो. म्हणजेच मागच्या वेळेस जे विषय तुमचे पास झालेले आहेत, जेवढे मार्क पडलेले आहेत ते मार्क जसेच तसे कॅरी फॉरवर्ड झाले ते इंडिकेट करतात हॅशनं. ठीक आहे, आता आणखी एक केस असते बघा, या ठिकाणी लिहिलेलं असतं LSP. काय लिहिलेलं असतं, LSP. त्याला म्हणतो आपण लोअर सेमिस्टर पेंडिंग. आता हे जे आहे हे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना जनरली रिमार्क येत असतो. काय, तर अशा विद्यार्थ्याचं फर्स्ट इयरचा एखादा विषय जर बॅक असेल, तो विद्यार्थी जर फायनल इयरला गेलेला असेल किंवा तो विद्यार्थी सेकंड इयरला आहे आणि फर्स्ट इयरचा जर कोणता बॅकलॉग असेल त्याच्यामुळे जर कंडिशन बनत नसेल तर त्याला LSP लिहिलेलं असतं, लोअर सेमिस्टर पेंडिंग रिझल्टवरती. ओके, आता लास्ट केस जे आहे ते लास्ट केसमध्ये बघा काही विद्यार्थ्यांना असा मेसेज आलेला आहे, कॉन्टॅक्ट टू प्रिन्सिपल फॉर फर्दर डिटेल्स ऑफ युअर रिझल्ट. आता या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना भेटायचं आहे. याचा मिनिंग काय होतो, तर अशा विद्यार्थ्यांना जो मेसेज आलेला आहे अशा विद्यार्थ्यांवरती कॉपी केस झालेली आहे. ठीक आहे, तर कॉपी केस झालेली जर आहे तर त्यांना पनिशमेंट मिळणार आहे काही ना काही. तर ही पनिशमेंट नेमकी मिळणार कोणती, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रिन्सिपल सरांना कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुमच्या पोस्टल ॲड्रेसवरती बोर्डाकडनं एक लेटर आले असेल, त्या लेटरवरती तुम्हाला मेन्शन केलेलं असतं बघा, 1+1 जर आलेलं असेल तर त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्याचं हे करंट सेमिस्टर तर बॅकलॉग राहतच, प्लस पुढच्या सेमिस्टरची पण एक्झाम त्याला देता येत नाही. ही पनिशमेंट असते 1+1 मध्ये. ठीक आहे, आणि दुसरी केस असते 1+0. तर 1+0 ही जी आहे कोरोनापासून ही सिस्टीम लागू झालेली आहे, अदरवाईज 1+1च होती अगोदर. तर 1+0 म्हणजे काय, तर फक्त करंट सेमिस्टर तुमचं जे होतं ते काय राहील, त्या विद्यार्थ्याचं बॅकलॉग राहील. तो आता समरची जी एक्झाम होणार आहे समरच्या एक्झाममध्ये तो विद्यार्थी काय करू शकतो, एक्झाम देऊ शकतो, असा त्याचा मिनिंग असतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला के स्कीमच्या रिझल्टबद्दल सर्व इन्फॉर्मेशन क्लिअरली समजलेली असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिलेटेड विथ रिझल्ट तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे, तसेच बघा डिप्लोमाचं व्हॉट्सअप ग्रुप आपण प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्रामचं पण ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला जर कनेक्टेड राहायचं असेल तर तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. इट मे बी हेल्पफुल फॉर युअर डिप्लोमा. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, ऑल द बेस्ट. ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज मिळालेले आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. जे विद्यार्थ्यांना समाधानकारक मार्क मिळालेले त्यांना पण कॉंग्रॅच्युलेशन. जर एखाद्या विद्यार्थ्याचा 1 विषय 2 विषय बॅकलॉग राहिला असेल, असं जर वाटत असेल तुम्हाला की आपण खूप सारा लिहिला होता पण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मार्क मिळालेले नाहीत, तर असे विद्यार्थी फोटोकॉपी आणि रिचेकिंगसाठी टाकू शकतात. त्याचं शेड्यूल आल्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. कसं अप्लाय करायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ओके, त्याचबरोबर बघा ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी पास आहेत आणि त्यांना जर असं वाटत असेल की आपल्याला जेवढे मार्क मिळाले त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळायला पाहिजे होते, असे विद्यार्थी पण रिचेकिंग किंवा फोटोकॉपीसाठी टाकू शकतात. त्याचं शेड्यूल आल्यानंतर मी तुम्हाला उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड नाईट.